आज या पवित्र आणि पुण्यभूमीमध्ये म्हणजे वैंगणी घाडीवाडी या ठिकाणी श्री दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आणि श्री दादा महाराज यांच्या परस्पराने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज गुरुद्वादशी आणि त्या निमित्ताने महिलांचा सबलवारी संघाचा गंभीर सामना आयोजित करून आम्हा दोन्ही मुलांना या ठिकाणी सबलवारी संघासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी माझ्या श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित समस्त घाडीवाडी ग्रामस्थ तसेच उपस्थित दादा महाराजांची उपासक या सगळ्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते। तसेच या वारीसाठी आम्हाला त्यांनी फोनवरून संपर्क साधला ते म्हणजे आदरणीय श्री रुपेशजी पाटकर यांची माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सर्वांनी निमंत्रक ते म्हणजे आदरणीय रामदासजी प्रभू यांचेही आभार मानते। तसेच या ठिकाणी उपस्थित समस्त दादा महाराजांचे उपासक तुम्हा सगळ्यांचेही आभार मानते। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भजन रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हा सगळ्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते। मी बुवा रिया राजेश मेस्त्री राहणार माझे गाव टोळे नंबर 1 गडावडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग माया भोंडागड। तसेच आज या ठिकाणी मला पखवाज काम करतायत ते नामवंत पखवाज करत आणि आमच्या भोंडागावची शान म्हणजे आदरणीय मिलिंदजी लाड यांचेही आभार मानते। त्याचप्रमाणे या ठिकाणी मला तबला साथ करतायत जगीचे उत्कृष्ट पखवाज वादक तसेच तबला वादक आदरणीय भावेशजी लाड यांचे माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते। तसेच आजच्या या डबल वारीचे गंगी सामन्यासाठी लाभलेले भगवान आदरणीय सौ ऋतुजा काळेकर यांचे माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते। तसेच ही पुण्यभूमी श्री परशुरामाची ही पुण्यभूमी साधू संतांची ही पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ही पुण्यभूमी त्यांनी या हरिभजनासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा त्या महान पंचरत्नांच्या श्री घेऊन त्यांच्या आशीर्वाद घेऊन त्यांच्या तपस्या करण्यासाठी स्वारावंदन करून माझी ग्रामदेवता श्री गामोदराची अंजली घेऊन सिद्धी देवता सरस्वती मातेला वंदन करून आपल्या राजधानी वटं श्री छत्रपती शिवाजी धन्यवाद। त्याचप्रमाणे बरोबर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा साऊंड सर्व्हिस आज या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे म्हणजे जोरदार गाळ्या होत्या त्यांच्यासाठी। कारण कसं आहे आमचा आवाज अगदी जसाच्या तसा तुमच्यापर्यंत पोहोचा म्हणून ते खूप मेहनत घेत असतात त्यांचे मनपूर्वक आभार मानते। अतिशय सुंदर साऊंड आहे बघा। या ठिकाणी तुम्हा सर्वांना सर्वप्रथम दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणी प्रार्थनेला स्तवनाला या ठिकाणी सुरुवात करते। पेटीचा आवाज नॉर्मल ठेवा एकदम।
आणि मला जरा लेबल द्या माझ्या आवाजाला. हेल्प हेल्प हेल्प. ज्ञानमन्दिरात् सत्यं शिवं सुन्दरा. सत्यं शिवं सुन्दरा. सत्यं शिवं सुन्दरा. सत्यं शिवं चराचरांचा सर्व शक्तीनो. चराचरांचा सर्व शक्तीनो. चराचरांचा सर्व शक्तीनो. चराचरांचा सर्व शक्तीनो. हीच आमची प्रार्थना. या विद्येचे गीत गाऊया. या विद्येचे गीत गाऊया. या विद्येचे गीत गाऊया. या विद्येचे गीत गाऊया. वंदूया भजना. वंदूया विद्येवर निष्ठा ठेवणी. या विद्येवर निष्ठा ठेवणी. उद्योगाची कास धरू. उद्योगाची कास धरू. करा आम्हाला निर्भय निरमळ. करा आम्हाला निर्भय निरमळ. उजळू या जीवना. साहस शिकवा. संयम शिकवा. साहस शिकवा. संयम शिकवा. विद्या घेऊन ज्ञान वाढवा. विद्या घेऊन ज्ञान वाढवा. त्या ज्ञानाचे मंदिर हे. त्या ज्ञानाचे मंदिर हे. सत्य हे जीवना. सत्य हे जीवना. सत्य हे जीवना. नको मनी हा द्वेष कुणाचा. 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 अहंकार नको
वंदूया गुरुजनाना वंदूया गुरुजनाना वंदूया गुरुजनाना वंदूया गुरुजनाना वंदूया गणपती वंदूया गणपती वंदूया काय खरोखर आम्ही या ठिकाणी आलो आणि अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी आजच्या हे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन अतिशय सुंदर होतं. कारण बघा आजकाल माणसांमध्ये एकजूट लय कमीच दिसतात होय की नाही. जो तो काय म्हणता मी मोठो काय म्हणायचं तूच मोठो. पण आजकाल कसे प्रत्येकाला गर्व अहंकार हा भरपूर आहे आणि तरी सुद्धा या हरिनामाच्या कार्यक्रमामध्ये आज तुम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी हे सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजन करून या ठिकाणी सुंदर प्रकारे या ठिकाणी ह्या आता सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि म्हणूनच सांगू इच्छिते की बघा पत्ते जरी पावन नसले तरी पिसणारा एकच असतो. पत्ते जरी पावन नसले तरी पिसणारा एकच असतो. एकी जरी चार असले तरी जिंकणारा एकच असतो. वारं कुणाचंही असू द्या नाच फक्त या गाडी वाडीत जात असतो. या गाडी वाडीत जात असतो. या गाडी वाडीत जात असतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आज गुरुद्वादशी म्हणजे काय तर हा दिवस दत्तगुरूंचा
ते म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ त्यांचा आजचा हा दिवस. म्हणजे ह्या दिवशी आपण त्यांना पूजतो, त्यांचं स्मरण करतो. आणि आजच्या दिवशीची ही ताकद एवढी आहे की 100 पटीने आज गुरुतत्व ह्या आजच्या दिवसामध्ये सामावलेलं असतं. आणि ह्या दिवशी आपण आपल्या गुरूंचं स्मरण किंवा पूजन केलं तर शिष्याला जे काही हवं असतं ती फलश्रुती 100% होते, असं आजच्या दिवसाचं हे महत्व आहे. आणि आज त्या निमित्ताने या ठिकाणी डबलबारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी तुम्ही आयोजित केला. खरं तर बुवा म्हणजे शेजारी नव्हतं, एकदम म्हणजे अशी बाजूच्याच गावातली. तर शेजारी माहिती आहे तुमका, सक्के शेजारी पक्के वर तसा काय नाही आमचा, पण कधी कधी पेटला की लय पेटता. असो बघा, हे सगळे पाठी आहेत ना बसलेले, हे सगळे लय भारी. हा पण त्यामध्ये ह्याच्या पाठी बसले मला बघू पण गावत नाही. पाठच्या पाठीत बसले तुमचा झाला ना तसं मोदी जरा बरा वाटत आमका पण भजन करू. असं बघा ह्या चला सोडा. असो जे काही इच्छा असते ते येऊन बसताना ते बाकी राहून. बघा आज महिला वर्गाला आम्हाला तरी थोडं थोडंच दिसत आहेत. एक ह्या आपल्या काठीवर आणि बाकी पाठी खुर्ची टाकून बसले दोघी तिघी जण काय होत 10 जण होत. काळोखामुळे दिसत नाही पण काय वय पण बरेच जण होत. बरा ना बघा सोनं असतं बघा सोनं. आता सोनार काय बघा, कधी सोनारात बघितलं असतं. सोनार काय करता माहिता, म्हणजे आजकाल हिरी बायकांना काय माहित नसतं पण सोन्याचे भाव सगळ्यांना माहिती असतो. चढता उतरता घसरता माहिती असतं, कारण आजकाल सोना लय भाग झाला आहे की नाही. लोक विचार करतात लग्न करू की नको. पण बघा सोनं असतं, तो सोनार पण काय करता अगदी जेव्हा सोनं जेव्हा मापतो ना कधी पण सोनाराला बघायचं. सोनार काय करतो अगदी हळूच त्या काचपेटीमधनं ते सोनं असं बाहेर काढणार आणि त्या हवाबंद पेटीमध्ये त्याचं तो वजन करतो. का? कारण त्याला माहिती असतं की जर त्या सोन्याच्या तुकड्यावर जर का धुळीचा कण बसला तर सोन्याच्या वजनात फरक पडतो. पण ह्योच नियम कोळशाच्या तराजू नसता. का? कारण त्याच्याला काळच असता. पाहताय का आपल्या घरातील हिंदू स्त्री, आपली आई, आपली बहीण, आपली बायको, आपली मुलगी ही सोनं आहे सोनं. आणि तिला जेवढं जपाल तेवढं कमी आहे. उदाहरणार्थ बघा एखादी स्त्री किंवा एखादी बाई अगदी चांगली अगदी अशी सोन्यात मडलेली अगदी असावी तर काय म्हणणार, घे बाय माझे म्हणणार. गण्याची बायको गण्याचं लग्न नाही झाला बरोबर हा होय बरोबर हा ना होय असं ना माहिती होतं. गण्याची बायको काय ती म्हणतात नुसती सोन्यात मोडून ठेवल्या ना. किती का प्रेम एवढ्यानच गेले बापू दो. हा मग काय दुसऱ्या बाजूत काय म्हणणार माहिती आता ती एखादी आपली सोन्याने चांगली अगदी सजली आहे ती काय म्हणणार गण्या अगदी लय प्रेम करता बायको आणि तीच बाबलो घरात दारू पिऊन येऊन दे आणि बायको तू नुसतं कांडाच काढू दे. काय म्हणणार मेलो बाबलो तो बायकोची काय म्हणणार कदरच करणार नाही. आणि तो गण्या काय म्हणणार गण्या तो बायकोचा बोलतो. गण्या तो झाला नाही अजून. मग ठीक आहे बघा एवढंच सांगू इच्छिते ज्याला बाईची ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. ज्याला बाईची ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. ज्याला बाईची पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला
याचा अर्थ म्हणजे भजन आहे. आणि ते जर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भजन, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, याचा अर्थ म्हणजे भजन आहे. आणि काय आज पहिलीच बारी माझ्याकडे आहे. हे काय नाही, आता मी लय बोलत राहलोय का हे बायकात ना पेट नाही काढायची, पण कशी चर्चा असतात. उद्या घरात जाऊन काय म्हणतेली तर पहिला होता ना पहिला लय बोलत होता, ती दुसरी होती दुसरी, ती लय चांगली, ती काय बोललीच ना. पण असं होतं नाही. म्हणून भजनाची सुरुवात भजन या माध्यमातूनच होऊन दे. आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करते. सारे ग पध 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 प रे ग गरे 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 सा. सारे ग प गरे ग प, सारे ग प गरे ग प ध सा ध प सा ध प ग प ध ग रे ग रे ग रे ग रे ग
धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. चिकटपट्टी द्या. विठ्ठल 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 विठ्ठल
धन्यवाद.